सी चर्च नंदुरबारच्या वतीने ऑनलाईन उपस्थित सर्व प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळीचे पालक आणि वडील वर्ग आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये आम्ही स्वागत करतो। माझा विश्वास आहे की ह्या पत्रांचा अभ्यास करत असताना आजच्या सकाळी सगळ्यांना पुन्हा एकदा प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। आजचा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी नेमला, त्यामध्ये आपण आनंद आणि उल्हास करीत असताना देवाचा धन्यवाद करू। विशेषतः आपण जो अभ्यास जे चिंतन मनन करत आहोत, एकमेकाशी बोलत आहोत आणि शिकत आहोत, हे सर्व आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आहे। विशेषतः आपण फार अशा क्लिष्ट गोष्टी घेत नाही, कारण तो आपला येथे मुद्दा नाही, परंतु आपण ईश्वर विज्ञान आणि पवित्र शास्त्र सिद्धांत या दोघांना आपण अभ्यास करताना ईश्वर विज्ञानापेक्षा पवित्र शास्त्र सिद्धांतांकडे आपण लक्ष देत आहोत की पवित्र शास्त्र काय सांगते, आणि त्या शिक्षणावरून आपण जे शिक्षण घेतो किंवा तत्व ठरवितो त्याला आपण बिब्लिकल थिओलॉजी असं म्हणतो। तर हा फरक अभ्यासकांसाठी फार महत्त्वाचा आहे, आणि म्हणून तुम्ही जेव्हा अभ्यास करता, बोलता किंवा कोणाकडून शिकता, तर आपण पवित्र शास्त्र शिक्षण घेत आहोत का ईश्वर विज्ञान शिकत आहोत। उदाहरणार्थ जसं आता आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणतो की सर्व समर्थ देव जो पिता, हे जे विधान आहे हे बिब्लिकल थिओलॉजी आहे, पवित्र शास्त्राचं शिक्षण आहे। परंतु मग सर्व समर्थ, एल श्रद्धाय किंवा मग काय, आणि मग लेखक काय म्हणतात, मंडळ्या काय म्हणतात, पूर्वज काय म्हणतात, यहुदी विद्वान काय म्हणतात, आणि मग त्याच्यातून आलेल्या मग प्रोटेस्टंट काय म्हणतात, रिफॉर्मेशन काय म्हणतात, आणि मग हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, असं जे वाढत जातं त्याला आपण सिस्टमॅटिक थिओलॉजी म्हणतो। की सिस्टमॅटिक थिओलॉजी म्हणजे व्यवस्थित रचून ईश्वर विज्ञान जे येतं ते मोठं असतं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला मूलभूत शिक्षण म्हणजे सैद्धांतिक शिक्षण, ज्याला आपण पवित्र शास्त्र शिक्षण म्हणतो, ते आपल्याला माहीत पाहिजे की येशू ख्रिस्त कोण आहे। पण हे सिद्ध करताना ज्या पायऱ्यांचा वापर केला जातो त्या पायऱ्या ईश्वर विज्ञानामध्ये मोडतात। येशू ख्रिस्त देवाचा पुत्र व आमचा तारणारा आहे हा विश्वास ठेवणे आणि ते शास्त्रातून शिकणे, हे झालं बिब्लिकल थिओलॉजी। पण येशू ख्रिस्त कोण, येशू म्हणजे काय, त्याचं नाव कशाला, त्याच्या मागे देवाचा उद्देश काय, असं विस्तारित अध्ययन जेव्हा केलं जातं तेव्हा बिब्लिकल थिओलॉजीपेक्षा आपण ईश्वर विज्ञानामध्ये शिरतो। म्हणून आपण जेव्हा अभ्यास करतो किंवा प्रवचन देतो तर हा फरक लक्षात ठेवा, आणि मग तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे पवित्र शास्त्र समजेल। आज आपण यहुदाचं पत्र यामध्ये आहोत। योहानाच्या 3ऱ्या पत्रानंतर प्रगटीकरणा अगोदर यहुदाचं पत्र आहे, त्यावर आपण थोडं चिंतन मनन पण करणार, अध्ययन पण करणार। आपल्याला अभ्यासासाठी PDF दिलेलं आहे, हवं तर आपण त्यामध्ये बघू शकता, आपण त्यामध्ये नोंदी घ्यायला पाहिजे, आपण त्या मुद्द्यांप्रमाणे घेऊ शकतो। सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आतापर्यंत जेवढे आपल्याबरोबर आले, जे आज ऑनलाईन आहेत, अशा असंख्य आपले मित्र, भाऊ बहीण, मंडळांचे सभासद, नेतेगण आणि सेवक वर्ग, सर्वांचे आम्ही आभार मानतो। आशा आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये देवाने कृपा दिल्यास आपण प्रगटीकरणाचा थोडा लांबवर अभ्यास करू, आणि कारण छोटंसं जरी पुस्तक वाटतं तरी त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्याला स्वतःला त्याचा उपयोग होईल, आपल्याला त्याची मदत होईल। आणि विशेषतः जे वेगळे वेगळे सिद्धांत आणि शिक्षण येऊन राहिलेले आहेत त्यामध्ये नेमकं आपण काय करायला पाहिजे, आपण कोणती पद्धत निवडायला पाहिजे किंवा आपण कोणती पद्धत वापरतो, हे समजून घेतल्यानंतरच पुढे जाणार आहोत आपण। मागच्या वेळी जेव्हा मी हे सांगितलं काही वर्षापूर्वी, तर मी तेव्हा तुम्हाला 5 पद्धतीने प्रगटीकरणाकडे बघितलं जातं हे मी सांगितलं होतं। आणि म्हणून जेव्हा एखादा वक्ता म्हणतो का मग काळा घोडा मी पाहिला,
मग काळा म्हणजे काय, मग त्याचं विवरण आपल्याला अलंकारिक विवरणं सापडतात है ना. परंतु मृत्यूचा घोडा तर काळा नाही आहे ना, तो फिक्का काळा आहे, पेल हॉर्स. बरं, पाप या संदर्भात पवित्र शास्त्रामध्ये पापाला कोणता रंग दिलेला आहे? आपण गाणं म्हणतो, पापाचे हे काळे डाग मनमनी भरले. परंतु पापाचा रंग कोणता आहे शास्त्राने सांगितलेला? यशाया काय म्हणतो? तुमचे पाप लाखेसारखी किंवा रक्तासारखी, रक्तचंदनासारखी लाल असली तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील, किंवा काही ठिकाणी बर्फासारखी पांढरी होतील. आता लोकर बर्फ कसं काय आलं हा एक वेगळा विषय आहे. त्याला भाषांतराचा सिद्धांत म्हणतो आम्ही, पद्धत, ज्याला DE किंवा डायनॅमिक इक्विव्हॅलंट म्हणतो. ज्या प्रदेशांमध्ये बर्फच नाही, जसं सातपुड्यावर बर्फ पडत नाही, मग तुम्ही सांगितलं की आपण बर्फासारखं पांढरं होऊ, मग त्यांना बर्फ दाखवायचा तर तुम्ही कोणता आणाल? फॅक्टरीचा आणाल. लेखक फॅक्टरीच्या बर्फाबद्दल बोलत आहे का? नाही ना, नैसर्गिक बर्फाबद्दल बोलत आहे. आणि तो चित्रामध्ये पाहिला असेल काहींनी, फक्त प्रत्यक्ष बघितला नसेल. मग अशा संस्कृतीत किंवा भाषामध्ये जेव्हा पवित्र शास्त्राचा अनुवाद केला जातो तेव्हा तेथे त्या रंगाला कोणता प्रचलित आणि स्वीकारयोग्य शब्द आहे तो घेतला जातो. म्हणून काही वेळेला जर भाषांतर घेतली तर काही ठिकाणी तो तसा आहे, लोकरीसारखे, बर्फासारखे. दोघांचा अर्थ लेखकाच्या मध्ये एकच आहे, पण शब्द वेगळे वेगळे आहेत. मग त्याच्यावर लोकर म्हणजे काय, मग लोकर कुठून मिळते, लोकरासाठी मेंढरं कशी पाळावं लागतात, हे सगळे अलंकारिक विवरणं येतात. बर्फ म्हणजे काय, तो कसा तयार होतो, कुठे कुठे सापडतो. लेखकाचा उद्देश तो नाही आहे, लेखक तुलना करताय. परंतु रंग जर म्हटला पापाचा तर यशा कोणता रंग म्हणतो? तुमचे पाप रक्तासारखी किंवा रक्तचंदनासारखी असली त्या रंगाची. पण आपण काय म्हणतो? पाप कसं आहे म्हणतो आपण? काळं आहे म्हणतो. 4 रंगाचं विजयाचं हृदय ते एक होतं, कापड दिलेलं होतं, आठवतं तुम्हाला सुवार्ता प्रसारासाठी है ना, कशा प्रकारचे ते रंग होते 4. आणि पापाचा रंग नेमका काय होता? काळा. आणि लाल रंग येशूच्या रक्ताचा घेतला होता आपण. म्हणजे मला हे सांगायचं आहे की हा जो प्रकार घडतो तर तो वेगळा आहे, तो ना सिद्धांत आहे ना ईश्वर विज्ञान आहे. ती कथोकल्पित त्यांची विचारधारा आहे आणि ती ऐकायला फार आवडते, छान वाटते. मग आपण टाळ्या वाजवतो, अरे बापरे, आमच्या पाळीक साहेबांना तर हे समजतच नाही. तो कितीही सांगाल, अरे बाबा तसं नाही आहे, पापाचा रंग काळा नाही आहे, ते म्हणतील तुम्हालाच माहीत नाही. कारण आपल्या संस्कृतीत, आपल्या समाजात काळा रंग म्हणजे वाईटाचा, म्हणजे असं गृहीत धरलं जातं. किंवा काळा रंग म्हणजे जर कोर्टात घेतला तर न्यायालयांमध्ये काळा रंग घालणारे म्हणजे वकील आणि न्यायाधीश असतात. मंडळी घेतली तर काळा युनिफॉर्म घालणारे हे प्रिस्ट असतात किंवा पाळक असतात, स्वार्थिक असतात, म्हणजे मंडळीचे ते दास असतात. असे वेगळे वेगळे अर्थ लावले जातात. म्हणून जेव्हा आपण यहुदामध्ये येणार, मी तुम्हाला फार मोठी जंत्री दिलेली आहे की किती प्रकारच्या उपमा लेखकाने वापरल्या आहेत. आणि मग आता त्याचा अर्थ लावायचा कसा? मग की एका छोट्याशा पत्रामध्ये साधारणपणे 25 वचनांमध्ये इतक्या उपमा वापरलेल्या आहेत त्याने, तर आपल्याला असं म्हणजे मी नेहमी विचार करतो की प्रेषित 4:13 माझ्या डोक्यातच येतं नेहमी, की लोक म्हणतात, मोठे मोठे लोक सांगतात, मग येशूचे शिष्य कुठे शिकलेले होते? आणि जर त्यांच्या संकल्पना, त्यांची विवरणं किंवा त्यांच्या उपमा पाहिल्या तर छोट्या 25 वचनांमध्ये तुम्हाला मी यादी दिलेली आहे.
प्रचंड मोठ्या मोठ्या संकल्पना आणि तत्वज्ञान आणि उपमा लेखक वापरतो. तो किती हे असेल मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. म्हणजे आजच्या अध्ययनामध्ये ह्या गोष्टी सांगताना माझा उद्देश हा आहे की बिब्लिकल थिओलॉजी म्हणजे पवित्र शास्त्राचं धर्मसिद्धांत हा छोटा एका वाक्याचा असू शकतो, एका परिच्छेदामध्ये विवरणात्मक असू शकतो. त्याच्यावर झालेला तौलनिक अभ्यास, विद्वानांचा सल्ला, निर्णय प्रकारचं संशोधन हे कुठे मोडतात? ईश्वर विज्ञानामध्ये. आता यहुदाच्या पत्राकडे आपण पहिल्या 3 वचनांकडे थोडं वळू, म्हणजे आपल्याला त्याचा उद्देश समजणं गरजेचं आहे. की यहुदाच्या पत्रामध्ये तो अभिवादन करताना म्हणतो की देव पित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहुदा याच्याकडून दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळोत. वचन 3, प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहावं याची मला मोठी ओढ लागली होती. तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले. लेखक आता आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे देवाची मंडळी, देवाचे लोक कोण आहेत ह्याचा तो समर्थन करतोय. पहिल्या वचनामध्ये देवाचे लोक कोण आहेत? ज्यांचा देव कोण आहे? पिता झालेला आहे. देवाच्या लोकांना देव कोण आहे? देव पिता. मग जर देव पिता आहे तर देवाचे लोक या देवपित्याचे कोण झाले? लेकरे झाले, म्हणजे कुटुंब झालं. आणि दुसरी गोष्ट, हे कुटुंब, ही लेकरे, हा परिवार देवबापाला, देवपित्याला कसा आहे? प्रिय आहे. तो कसाही असो, कसाही वेडावाकडा असो, कसाही शमडा असो, कसाही फाटका असो, पण तो जसा बापाला आपली लेकरं मातीत खेळली, पडली, घाण लागली, शेंबूड आलं आणि रंग खेळले, काहीतरी खाऊन घेतलं, तोंडामध्ये सगळं बरबटून गेलं, तरी बापाला ती लेकरं कशी असतात? गोड असतात, प्रिय असतात, आवडीची असतात, कारण ती त्याची लेकरं आहेत. दुसरे कदाचित टोमणे मारू शकतात, का हो तुमचं मूल हे असं काय शेंबडं पोरग आहे, असं कसं घाणेरडं राहतं, असं काय मातीत खेळतं, है ना. आता लेकरं आहेत, परंतु ही गोष्ट खरी आहे. एका त्यावेळच्या संस्थानिक राजाच्या घरी मला पाठवण्यात येत असे आणि माझे मामा मला घेऊन त्या संस्थानिक राजाच्या लेकरांबरोबर ठेवत असे खेळायला. त्यावेळेला घोड्यावर स्वारी करणे वगैरे वगैरे पोहणे बालपणातच शिकायला मिळालं. परंतु आम्हाला हा राजा कधीच माती खेळू देत नव्हता. आम्हाला पैशाचे छोट्या छोट्या पोटल्या म्हणायचे ते भरून समोर ठेवून द्यायचे आणि आम्हाला म्हणायचे मातीत नाही खेळायचं, त्याच्यासमोर खेळ. मग आम्ही त्याचं हे बनव, ते बनव, किल्ला बनव, घर बनव, पैशांमध्ये आम्ही ते करायचो. झालं खेळ का तो मुनीम यायचा, तो गोळा करायचा, परत ठेवून द्यायचा. म्हणजे इतकं प्रिय जरी मी लेकरू असेल कोणासाठी, तितकंच प्रिय लेकरू जे मातीत खेळतं ते पण त्या बापासाठी आहे. फरक कशाचा आहे? फरक प्रेमाचा आहे, वस्तूचा नाही. फरक काय झालं ह्याचा नाही. हा बाप त्याशाही लेकरांवर किती प्रीती करतो हे महत्वाचं आहे, ते दाखवण्यासाठी करतो. यहुदा आता लोकांना ते शिकवत आहे
की तुम्हाला हे लक्षात घ्या, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता तो तुमचा कोण झालेला आहे? पिता. तुम्ही त्याला प्रिय आहात, आवडलेले आहात, त्याच्या कुटुंबाचे तुम्ही लेकरं आहात. येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले, हा शब्द प्रयोग फार महत्वाचा आहे सैद्धांतिक दृष्ट्या पण आणि आपल्या विचारासाठी पण. आता देवाने ज्यांना आपली लेकरं मानून त्यांच्यावर प्रेम प्रगट केलं आहे आणि अजूनही ते त्याला आवडतात, प्रिय आहेत, त्या देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्या सोबती काही असावी मुलं म्हणून काय केलं आहे? या प्रिय असलेल्यांना, देवाच्या लोकांना या देव बापाने कोणासाठी राखून ठेवलं? येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलं. बघा आता पण आपण बऱ्याच गोष्टी शिकलो त्या पण बरोबर आहे. स्वर्गासाठी आपल्याला राखून ठेवलेलं आहे, ऐश्वर्य मिळवण्यासाठी राखून ठेवलेलं आहे, सार्वकालिक जीवनासाठी राखून ठेवलेलं आहे, सर्व वाईटापासून सुटण्यासाठी आपल्याला राखून ठेवलं आहे, देवाच्या क्रोधापासून आपल्याला राखून ठेवलेलं आहे, आपल्याला नरकाच्या दंडापासून सोडवून राखून ठेवलेलं आहे, कितीतरी प्रकारच्या गोष्टीतून राखून ठेवलेलं आहे. पण ह्या सर्व गोष्टींमधून अजून एक गोष्टीसाठी आपल्याला राखून ठेवलेलं आहे, ते म्हणजे आपल्याला येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेलं आहे. की जेव्हा ती वेळ येईल तेव्हा देवबाप म्हणेल, माझ्या प्रिय पुत्रा, ज्यांच्याविषयी मला आनंद आणि आवड होती, जे माझे प्रिय आहेत, हे बघ हे लोक आणि हे तुझे लोक, तुझ्या प्राणाने, तुझ्या बलिदानाने वाचलेले लोक, ही धन आणि संपत्ती सारखेही आहे, ही मी तुझ्यासाठी राखून ठेवले. तुला कधी असं वाटू देऊ नको हे माझ्या प्रिय पुत्रा येशू ख्रिस्ता, की तुझं बलिदान व्यर्थ गेलं, तुझा प्राण तू व्यर्थ वाहिला, तुला बसलेले फटके तू व्यर्थ खाल्ले, तुझ्या तोंडावर थुकले ते व्यर्थ थुंकले, डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला तो व्यर्थ घातला, तुला चपडाका मारल्या, तुझ्या दाढीचे केस ओढले, तुझ्या हातात बोरूची काठी दिली, तुला किरमिजी रंगाचा झगा चढवला, परत काढला, तुला वधस्तंभावर थट्टा केली, खिळले, वाटेल ते केलं तुला, पण हे माझ्या प्रिय पुत्रा येशू, ते वाया गेलेलं नाही. त्याच्या परिणामामुळे हे जे मला प्रिय असलेले हे जे लोक आहेत, हे मी कोणासाठी राखून ठेवलेत? तुझ्यासाठी. का? तू माझा शब्द पाळला, आता मी माझा शब्द पाळतो, कारण हे तुझ्यासाठी मी केलेलं आहे. म्हणजे जणू देवबाप आता या लेकरांना येशू ख्रिस्ताला देत आहे, हे घे, तुझं राखून ठेवलेलं जे धन आहे ते तू घे. आता राखून ठेवलेले म्हणजे कोण? पाचारलेले. देवाने केवळ राखून ठेवलं नाही, आपल्याला काय केलेलं आहे? पाचारलेलं पण आहे, बोलावलेलं आहे. आणि पाचारण हा जो शब्द पवित्र शास्त्रात आहे, त्याचा मूळ अर्थ असा आहे की एका सर्वसाधारण विशिष्ट विषयासाठी बोलवण्यात आलेल्या जनसभेमध्ये महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रण देणे. ही रोमी पद्धत होती, गावागावांची पद्धत होती. एखादा महत्वाचा विषय असेल तेव्हा महत्वाच्या लोकांना जनसभेमध्ये आमंत्रित केलं जाईल. पाचारण केलेले. देवाच्या प्रिय लोकांची ओळख काय आहे? की केवळ ते देवाला बाप म्हणतात इतकंच नाही, ते येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले इतकंच नाही, अजून काय आहे? ते पाचारण पावलेले लोक आहेत. पण आता जर आपण प्रश्न केला की बंधू यहुदा, तुमचं म्हणणं स्वतःबद्दल काय आहे? तुम्ही कोण? तो आता सर्वांबद्दल बोलतोय, मंडळीबद्दल बोलतोय, विश्वासणाऱ्यांबरोबर बोलतोय. पण आता प्रिय प्रेषित प्रिय बंधू यहुदा,
तुमचं स्वतःबद्दल म्हणणं काय आहे? तुम्ही कोण? तो म्हणतो, मी कोण? ज्या येशू ख्रिस्तासाठी तुम्हाला राखून ठेवले, पाचारण केले, देवाला प्रिय असे लोक तुम्ही जे बनला, त्या येशू ख्रिस्ताचा मी कोण? दास आहे, सेवक नाही. सेवक आणि दास याच्यात फरक आहे. सेवकाला पगार मिळतो, दासाला नाही. दास विकत घेतलेला असतो, सेवक कामासाठी आलेला असतो. त्याच्या कौशल्याप्रमाणे त्याला धणी काम देत असतो. हा फरक आहे. तुम्ही जर प्रेषितांचं वर्णन पुस्तकात वाचाल या नव्या करारात, तर ते सेवक मंडळीचा सेवक आणि मंडळीचा दास. येशू ख्रिस्ताचा सेवक, येशू ख्रिस्ताचा दास. पण ह्याच्यामध्ये शब्दांचा फरक आहे. ग्रीक भाषेमुळे तो समजतो, मराठीत सगळंच सारखं होऊन जात. म्हणजे देवाचा मी मुलगा जरी असेल, तरी येशू ख्रिस्त माझा भाऊ जरी असेल, याकोब माझा भाऊ आहे, तरी मी या माझ्या बंधूचा कोण आहे? दास आहे. कारण यहूदा प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे. कल्पना करा, त्यांची पारिवारिक जडणघडण, संकल्पना, त्यांची वाढ आणि जोपासना, नात्यांचा विचार आणि मूल्य काय मोठ्या प्रकारे यांना शिकवण्यात आलेलं होतं. की जो येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी निरुपयोगी, वेडसर, काही काम नसणारा, काही करणार नाही असं वाटणारा, त्याचा स्वीकार त्यांनी जिवंत असताना केला नाही. त्याच्या पुनरुत्थानानंतर आता अचानक असं काय झालं की मंडळांचा अध्यक्ष याकोब, नंतर यहूदा, आता हे म्हणतात आम्ही कोण आहोत? त्या येशूचे ज्यांना भाऊ म्हणायला भीती वाटत होती, ते आता म्हणतात आम्ही त्याचे कोण आहोत? गुलाम आहोत. तर हे जे परिवर्तन आलं, तर ते काय दाखवतं आपल्याला की एवढ्या मोठ्या प्रेषितांपैकी असणारा प्रेषित पण स्वतःला कमी लेखतो आणि लोकांना, देवाच्या मंडळीला तो उच्च दर्जा देतो की तुम्ही त्याचे प्रिय लोक आणि संपत्ती आहात, पण मी कोण? तो जो तुमचा मालक, त्याचा मी कोण आहे? दास आहे. ही मनोवृत्ती तो दाखवतो. आणि म्हणून असे जे तुम्ही लोक, तुम्हाला या देवाची दया, शांती, प्रीती विपुल मिळो. पुढे तो एक वचन जे सांगतो, मग मी तुम्हाला ते विवरण वाचतो. की मग तो म्हणतो वचन 3 मध्ये, प्रियजन हो. हा शब्द त्याचा बऱ्याचदा तुम्हाला वाचायला मिळेल. जे तुम्ही वचन 1 आणि 2 मध्ये असणारे देवाचे लोक, जो मी त्या येशू ख्रिस्ताचा दास, तुम्ही मला कोण आहात? प्रिय लोक आहात. आणि तुम्ही, पहिला विषय तो मांडतो, आपल्यात सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला मोठी ओढ लागली होती. शब्दप्रयोग आहे, तो म्हणतो सामायिक तारण. हा पवित्र शास्त्र सिद्धांत आहे, थिओलॉजी नाही, ईश्वर विज्ञान नाही. पण ईश्वर विज्ञानामध्ये जर तुम्ही तो विषय घेतला, तर तुम्हाला फार म्हणजे मोठ्या प्रमाणावर अभ्यास करावा लागतो आणि थोडं क्लिष्ट आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो, शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो, शब्दांचा अभ्यास करावा लागतो, आणि मग समजतं की नेमकं लेखक काय म्हणत असावा. परंतु साधा सरळ सिद्धांत जर घेतला, पवित्र शास्त्र सांगतो तसं की कॉमन साल्वेशन असा शब्दप्रयोग इंग्रजीत आहे आणि ग्रीकमध्ये तसंच आहे. आपसामध्ये वाटण्यात आलेली एखादी वस्तू किंवा भाग मिळालेला, ज्याला भाग देण्यात आलेला आहे, असे लोक, तारणामध्ये ज्यांना सगळ्यांना भाग देण्यात आलेला आहे, असे वरच्या 2 वचनात आढळणारे देवाचे प्रिय लोक, मी आणि तुम्ही, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून तो शब्द आलाय सामायिक, म्हणजे माझंही आणि तुमचंही, तो शब्द प्रयोग आहे. हा सर्व जगाबद्दल नाही आहे. माझं जसं तारण झालं आहे,
आणि येशू ख्रिस्त माझा धनी, माझा गुरु झाला आहे, तारणारा झाला आहे, तसाच तुमचा पण तो झाला आहे. म्हणून आपलं तारण कसं आहे? सामायिक आहे, असा त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट सांगतो मी, का तुम्हाला लिहायचं वाटलं मला, की एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध. विश्वास जो आपल्याला देण्यात आला, आता एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, आता हा विश्वास कोणता, असा विषय आहे. विश्वास म्हणजे येथे आला प्रभू येशू ख्रिस्त व प्रेषितांचं शिक्षण, सैद्धांतिक शिक्षण किंवा विश्वास मतप्रणाली जी मिळाली, जशी मिळाली ती एकदाच मिळालेली आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. त्याची पुनरावृत्ती होत नाही, कारण एकदाचाच आहे हा विश्वास. हा म्हणजे मी येशूवर विश्वास ठेवतो तो विश्वास नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण प्रेषितांच्या द्वारे आपल्याला देण्यात आलेलं आहे, ते तुम्ही समजणे, शिकणे, त्यानुसार वर्तन घडविणे, यासाठी तुम्हाला देण्यात आलेला तो विश्वास आहे. म्हणजे ते लेख किंवा देवाचं वचन आहे किंवा शिक्षण आहे. आणि मी तुम्हाला त्या संदर्भात काय करत आहे? मग बोध करीत आहे. हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे यहुदा आता या संदर्भात स्वतःला बोध करणारा म्हणून सादर करीत आहे. सुरुवातीला तो अभिवादन करतो, आपली कबुली देतो, बंधुजन म्हणून स्वीकारतो, आणि आता पुढे तो काय म्हणतो? मला काय करावं असं वाटतंय तुम्हाला? बोध. आता परत हा शब्द तोच आहे. बोध म्हणजे न बदलणारं शिक्षण, योग्य वेळी दिलेली म्हणजे आवाज कमी क्षमा करा, थोडा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आला, पण ऑडिओ जसा येईल तसा मी तुम्हाला सादर करण्याचा प्रयत्न करतो. आता हा बोध करीत असताना काय काय त्याने बोध केला, आता ह्याचं विवरण आपल्याला पुढे सापडतं. मी वाचतो आपल्या पहिल्या पानावर जर आपण आला तर, साधारणपणे हे पत्र इसवी सन 67च्या दरम्यान लिहिण्यात आलं असावं. आणि ते यामुळे की आपण जर पेत्राचं पत्र घेतलं ते कमीत कमी 1 वर्ष अगोदर त्याची दोन्ही पत्र झालेली होती, आणि त्यानंतर मग यहुदाने पत्र लिहिलं. म्हणून जर 64 ते 66 असं जर पेत्राची पत्रांची कालगणना धरली तर यहुदाचं येतं साधारणपणे 67 ते 67च्या दरम्यान. या यहुदाला प्राचीन मंडळी आणि मंडळीचे पितामह हे लहान यहुदा या नावाने, टोपण नावाने ओळखत असत. कारण बरेच यहुदा होते, येशू बरोबर चालणारे अनेक यहुदा होते, आणि म्हणून याला ओळखण्यासाठी हा सावत्र भाऊ आहे येशूचा, तर तो यहुदा नेमका कोणता? तर जो लहान, हे त्याचं टोपण नाव होतं. इंग्रजीमध्ये आहे ज्यूड द लेस. ज्यूड म्हणजे यहुदा, लेस म्हणजे लहाना, असं त्याला ओळखलं जात होतं. आणि म्हणून तो याकोब आपल्या येशू ख्रिस्ताबद्दल सांगताना तो भाऊ जरी आहे तरी तो आपलं नातं विसरत नाही, आणि तो हे पत्र लिहितो. या पत्राचं जे वैशिष्ट्य आहे ते असं की फार छोटं पत्र आहे, 25 वचनांचं, परंतु त्याने मंडळीतील लोक आणि प्रथा पाहिल्या, त्या निंदनीय होत्या, त्यात अधिकार नाकारणे,
स्वतःला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे समाविष्ट होते. या त्रुटींच्या प्रतिसादात यहूदाने या सर्व गोष्टींबद्दल काय विचार केला हे स्पष्ट करण्यासाठी बायबलमधील अनेक प्रतिमा किंवा प्रतीके समोर ठेवले. जसं सुरुवात केली त्याने काईन आणि त्याचा भाऊ हाबेल, आणि नंतर सदम, गमोरा आणि लोकसंख्या, पापी लोक, शिक्षा, अनेक असे विषय त्याने मांडले. त्याचा हेतू हा होता की येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवणारे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना खोटे शिक्षक व संदेष्टे यांच्याबाबत बोध आणि इशारे देणे, सोबतच विश्वास आणि त्याचे समर्थन करणे आणि मंडळीने अशा लोकांपासून स्वतःचे रक्षण करणे, या हेतूने लेखकाने हे पत्र लिहिले. तो कोण आहे त्याचे विवरण मी तुम्हाला तिथे दिलेलंच आहे. लेखन काळ दिलेला आहे. पहिल्या 3 वचनांचा सारांश मी तुम्हाला दिलेला आहे. ते सर्व तुम्ही वाचू शकता. पान नंबर 2, पान नंबर 3 पर्यंत काही महत्त्वाचे मुद्दे ग्रीक भाषेमधले तुम्हाला मी वर्णन करून दिलेलं आहे. ह्या व्याख्या मी दिलेल्या आहेत. तर तुम्ही पान नंबर 3 वर आलात तर ह्या संपूर्ण अनेक शब्दांच्या व्याख्या मी तुम्हाला करून दिलेल्या आहेत. तुम्हाला त्याचं अध्ययन करता येतं आणि त्याला फक्त तुम्ही जेव्हा वाचाल, अभ्यास कराल तर मराठीमध्ये जे शब्द आहेत त्याच पद्धतीने लक्षात घ्या. तुम्हाला जी मराठी समजते किंवा येते आणि त्या मराठीप्रमाणे तुम्हाला जो अर्थबोध होतो तो करू नका, कारण ही व्याख्या आहे, याला बदलता येत नाही. आणि तो शब्द नाही समजला मराठीतला तर तुम्हाला शब्द ग्रंथ पाहावा लागेल मराठीचा. की मराठीमध्ये उदाहरणार्थ समजा समर्थन, मग समर्थन म्हणजे तुम्ही काय समजता की आपण जसं समर्थन मागतो हे असावे का, विरोधात कोण, त्रयस्थ कोण, ही एक पद्धत झाली समर्थनाची. परंतु खरोखर लेखक समर्थन म्हणजे तुमचं मत मागतोय का हे समजण्यासाठी तुम्हाला शब्दकोश वापरावा लागेल. आणि सर्वसाधारण मराठीचा शब्दकोश, बायबल डिक्शनरी नाही, त्याकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. कारण जर तुम्ही शब्दकोश बघितला तर झगडा, युद्ध करणे हा शब्द प्रयोग आहे समर्थनामध्ये. जर तुम्ही रस्त्यावर बरोबर चालत आहात आणि तुम्हाला कोणी अडवत असेल तर तुम्ही सांगा आम्ही नियमाने आहोत, दटून राहा तुम्हाला दिलेल्या त्या नियमामध्ये, सोडू नका ते. एकटे जरी असाल आणि 10 म्हणतात तुम्ही चुकीच्या रस्त्याने जात आहात, तुम्ही सांगू शकता नाही हा रस्ता बरोबर आहे. कधी तुम्हाला अडवलं जाईल, तुम्हाला धक्का मारावा लागेल, तुम्हाला शक्ती खर्च करावी लागेल, असा तो शब्द आहे समर्थन म्हणजे. केवळ बौद्धिक कसरत नाही आहे ती. म्हणून हे जे शब्द मी तुम्हाला पुष्कळ दिलेले आहेत तुम्ही बघा ते आणि तुम्हाला त्याचा आनंद मिळेल, त्याने तुमचा अभ्यास सुद्धा होईल. पान नंबर 3 वर जर तुम्ही आलात तर तेथे मी तुम्हाला या पत्राची रूपरेषा दिलेली आहे. मी वाचतो तुम्हाला ती रूपरेषा. पहिल्या 2 वचनांमध्ये अभिवादन आणि आशीर्वाद नोंदलेला आहे. वचन 3 आणि 4 मध्ये हे पत्र का लिहित आहे याचा हेतू सांगण्यात आलेला आहे. वचन 5 ते 7 मध्ये देवाने भूतकाळात पाप आणि पाप्यांचा कसा न्याय केला याचं चित्र आपल्याला दिसतं. चौथी गोष्ट आपण पाहतो वचने 8 ते 19 हा मोठा परिच्छेद आहे की शेवटल्या काळामध्ये येणारे खोटे शिक्षक आणि त्यांची वैशिष्ट्ये. 5वी गोष्ट आहे त्यामध्ये वचने 20 ते 23 या 4 वचनांमध्ये आपण काय वाचतो की आपल्याला असलेला परमपवित्र विश्वास त्यावर आपण उभारले जा, रचले जा, बांधले जा आणि त्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे असं लेखक सांगतो. आणि 24 आणि 25 या 2 वचनांमध्ये शेवटी तो समारोप करताना गीत गातो. तुम्ही बघा नीट ते, जर तुमच्याकडे बायबल असेल
तर लेखक कधी कधी मनोरंजक असतात आणि कधी कधी त्यांची कला आणि त्यांना मिळालेलं शिक्षण याचा अचानक वापर करतात. आणि विशेषतः संदेष्टा जो असतो, जो देवाच्या वचनाचा उलगडा देतो तुम्हाला, तो सहसा गीते पण गातो. छोटी असतात, कवण म्हणतो आपण त्यांना, एखादा कडवं असतं. तर या 24 आणि 25 वचनाकडे जर तुम्ही बघितलं तर त्याचं हे कवण आहे. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी, आत्ता आणि युगानयुग आहेत. आमेन. तो गीत म्हणतो, ज्याला डॉक्सॉलॉजी मी तुम्हाला दिलेलं आहे. डॉक्सॉलॉजी म्हणजे काय? म्हणजे कधी कधी हे मनोरंजक आहे. येशू ख्रिस्ताबद्दल सुद्धा तसंच आहे ना. प्रवचनाचं स्थापना झाल्यावर ते गेत्सेमाने बागेकडे जायला निघतात. त्याच्यामध्ये आपण काय वाचतो मग? कसे गेले ते? तेव्हा ते एक गीत गाऊन गेले. येशू ख्रिस्त गीत गाणारा होता. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या येशू ख्रिस्ताच्या. मला आवडेल कोणीतरी बोललं की येशू ख्रिस्त गीते म्हणत होता. पण लोक का बरं, ज्या कला आहेत, गुण आहेत, म्हणजे लेखकांच्या ठाई असणारे, त्याबद्दल का बोलत नाही? त्याबद्दल लोकांना जागृत का करीत नाही? यहुदाची जी डॉक्सॉलॉजी आहे, म्हणजे गीत आहे, गौरव गान म्हणतात, तो गीत म्हणून आपल्या पत्राची समाप्ती करतो. त्याची कला आहे ती, त्याचं ते दान आहे, कृपादान नाही, टॅलेंट आहे ते. कृपादान वेगळं आहे, त्याच्यामध्ये गाणं कृपादान मध्ये मोडत नाही. गाणं म्हणजे गीत, संगीत ही कला आहे, ती जोपासता येते, ती शिकता येते. यहुदाला जर हे बघितलं, त्याचा विषय बघितला, या 2 वचनांमध्ये किती विषय तो सांगतो. नीट वाचा तुम्ही. तो म्हणतो युगारंभापूर्वी. बघा, त्याची गीतांमध्ये विचार करण्याची क्षमता येशू ख्रिस्ताबद्दल काय आहे की युगारंभापूर्वी, आत्ताच्या वर्तमान समयामध्ये, युगारंभापूर्वी, आताच्या वर्तमान समयामध्ये सुद्धा, आणि जितके युगे होतील त्या युगानुयुगामध्ये सुद्धा त्याची बुद्धिमत्ता या देवाचा किंवा लोकांचा विचार करताना सृष्टीच्या निर्मिती अगोदर त्याची बुद्धी जाते, विचारांची क्षमता त्याची तिकडे पळते. आत्ताच्या वर्तमान जगाबद्दल तो बोलतो आणि येणाऱ्या अनेक युगांबद्दलही तो बोलतो कवितेमध्ये. त्याच्या हे कवीचं सामर्थ्य आहे की पुष्कळदा जे तासभराच्या प्रवचनात सांगता येत नाही ते एका गाण्यामध्ये सांगता येतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ही क्षमता जी आहे लेखकाची, ही समजणं पण गरजेचं आहे. मी तुम्हाला पुढचं विवरण दिलेलं आहे. आणि मग जो वादाचा मुद्दा तेथे आलेला आहे. काल मला माझे मित्र विश्वास दादा यांनी काही गोष्टी काल मला सांगितल्या. तर ह्याची काही वैशिष्ट्य आहे बघा. वचन 5 मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला मी ते दिलेलं आहे की तिथे असं म्हटलेलं आहे की तुम्हाला हे ठाऊकच आहे, तरी माझी इच्छा आहे काय, की प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वासहीन होते त्यांचा नाश केला. आता तो एक एक गोष्ट घेत आहे. उत्पत्तीचे 50 अध्याय त्याने टाळले. एकदम सरळ कुठे आला तो? मोशेमध्ये, म्हणजे निर्गमामध्ये आला. किंवा मग मोशेची 4 पुस्तके, निर्गम, गणना, लेवी, अनुवाद. सुटकेवर त्याने जोर दिला. ह्याचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला समजतं. पण काही शब्दप्रयोग बघा काय आहे. मिसर देशातून प्रभूने आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वास न ठेवणारे होते त्यांचा काय झाला? नाश तिथे केला.
पुढे मग आता परत मागे जातो तो. कुठे जातो? युगारंभापूर्वी जातो. आता अब्राहम किंवा आदाम यांच्याकडे तो जात नाही. आता हा उलटा जात आहे मिसरपासून. काय म्हणतो तो? 6वं वचन, ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले. आता मिसरहून तो उडी घेतो लेखक भूतकाळामध्ये. किती हजार वर्ष झाली, किती करोड वर्ष झाली, कोटी वर्ष झाली आपल्याला माहीत नाही, जेव्हा ही घटना घडली आणि जेव्हा देवदूतांनी आपला अधिकारपद न राखता वसतिस्थान सोडले. प्रेषित यहोदा तुम्हाला कळलं कसं आहे? हा प्रश्न आहे तिथे. तुम्ही तर नव्हता. त्यांचं वय धरूया आपण प्रेषिताचं 60 वर्ष 70 वर्ष असेल. आता युगानुयुग म्हणजे अब्जो अब्जो वर्षापूर्वी घडलेली घटना शब्दशः तो लिहित आहे की असं झालं. सहसा मिसरानंतर मग दावीद राजा, शल्मोन राजा, मग भांगलेलं साम्राज्य, मग बाबेलोनचा उदय, मग बंदिवास, शम्रोनाचा पाडाव, यरुशलेमचा पाडाव, असं त्याने पुढे जायला पाहिजे होतं. यहूदा कुठे जात आहे आता? त्याने सुटकेचा मुद्दा घेतला आणि उलटा गेला आनंद काळामध्ये. मग आता आपल्याला लक्षात येतं की पेत्र, याकोब, प्रगटीकरणाचे योहान हे जे सांगत होते येशू ख्रिस्त की मी देवदूताला मी काय पाहिलं? सैतानाला पडताना मी पाहिलं. म्हणजे आता यहूदा समर्थन करतोय त्याचं. आणि हे 4-5 प्रसंग जर एकत्र आणले तेव्हा आपल्याला कळतं की नेमकं काय घडलं असावं. त्या देवदूतांचा उल्लेख तो करतो. त्यांनी 5 गोष्टी केले. अधिकारपद राखले नाही, वसतिस्थान सोडले. देवाने त्यांना काय केलं? निरंतरच्या बंधनात टाकले, बांधले. न सुटू शकणार. जी बंधनं कधी सोडली जाणार नाहीत, सुटणार नाहीत, बंधनात टाकले. अजून काय? निबिड काळोखामध्ये, तो जो शब्द आपण पेत्राच्या पत्रात आपण अभ्यास केला की टार्टारस, अबीज, अथांग डोह, जेथे त्याचे देवदूतांसह जे मित्र आहेत पुढे 6 आणि मग मनुष्य, यांची देवाने मनुष्याला या अथांग डोहात नाही टाकलंय. त्याने अधोलोकातच ठेवलाय. पण यांची जागा तर फार भयंकर आहे. देवाने माणसावर थोडीफार दया करून, म्हणजे त्याला गंधकाचा दंड होणार नाही असं नाही आहे, परंतु दया केलेली आहे. यांच्यावर देवाने दया केलेली नाही. त्याचं काय कारण आहे? हे देवाच्या समोर होते. यांना माहीत होतं देव कोण आहे हा काय करू शकतो. की हा देवाला आमच्या मनात विचार येताच कळतो. कृती तर नंतरची गोष्ट आहे. हा तो परमज्ञानी देव. आणि त्याला आव्हान करण्यासाठी यांनी हिम्मत करून बंड केलं. त्यांच्या कल्पनेत तो विचार येताच देव म्हणाला बांधा यांना, टाका तेथे. इतका हा भयंकर देव आहे. याची आठवण तो आता करून देत आहे की म्हणून तो म्हणतो, तो उदाहरणं देत आहे आता काळोखात. आणि शेवटी लिहिला तिथे महान दिवसाच्या न्यायाकरता. महान दिवसाचा न्याय सण किंवा न्याय हा बेटा या नावाने ओळखला जातो. पांढरे सिंहासन प्रकटीकरणामध्ये वाचायला मिळतं आपण. तो सर्वात शेवटला अंतिम न्याय होईल. त्याच्या अगोदर काही न्याय आहेत. विश्वासणाऱ्यांचे वेगळे आणि अविश्वासणाऱ्यांचे वेगळे, जिवंत असतानाचे वेगळे, मरणानंतरचे वेगळे.
जिवंत असतानाचे न्याय कोणते? पहिले करिंथ अध्याय 11 प्रमाणे आपण जर आपला न्यायनिवाडा केला असता तर देव म्हणतो, हे माणसा, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या प्रजे, तुला मी बुद्धी दिली आहे, समज दिली आहे, आकलन क्षमता दिली आहे, वचन दिलं आहे, आत्मा दिला आहे. तुला हे समजलंच पाहिजे की जे काही माणूस पेरील त्याची तो कापणी करील. आता वेळ आहे की तू न्यायनिवाडा स्वतःचा करून घे. माझ्या हाती सापडणं काय आहे? भयंकर आहे. तुला कळणार सुद्धा नाही की तुझं काय झालं. तुला संधी नसेल की देवबाप्पा माझी क्षमा कर, जशी चोराने मागितली. देव म्हणतो नथिंग डुईंग. माझ्या पुत्राचं स्मरण कर, समोर ये, आपले अपराध मान्य करून घे, क्षमा मिळवून घे आणि चुकांचा दंड पण स्वीकारून घे आणि आनंदाने जग आणि हे करत राहा. हा न्याय आपण करायचा आहे. जगाचा न्याय वेगळा आहे, जग करतो तसा न्याय वेगळा, पुढारी करतात समाजाचे मंडळांचे तो वेगळा, आपला स्वतःचा वेगळा, असे अनेक न्याय आहेत. सध्या मरणानंतर आणि अंतिम न्याय, यांना महान दिवस म्हटलेला आहे. तो न्याय त्या दिवशी यांना, म्हणजे जसं येशू ख्रिस्त जेव्हा भूतग्रस्तांना त्यांच्या बंधनातून सोडत होता तेव्हा ते ओरडत होते ना की हे देवाच्या पवित्र पुत्रा किंवा देवाच्या पवित्र माणसा, तू आमच्यामध्ये आताच कशाला आलास? मग ते विनंती करता, नको नको, आम्हाला तिकडे पाठवू नको, आम्हाला या जनावरांमध्ये डुकरांमध्ये जाऊ द्या. असं त्यांना माहीत आहे येशू ख्रिस्त त्यांची वाट लावणार आहे. असं तर माणसाने किती भ्यायला पाहिजे. आणि यहूदा हे आठवण देत आहे हे उदाहरणाच्या द्वारे. पुढे बघा वचन 6 मध्ये अजून उदाहरण दिलं त्याने की 6 म्हणजे देवदूत, सैतान आणि हे सर्व. वचन 7 मध्ये सदोम आणि गमोरा. जर यांना जर नीट जोडलं, आपण क्रमाने जाऊ आपण, तर वचन 14 घ्या पहिले. तिथे तुम्हाला दिसतं की तो पुढे जातो, म्हणजे आता उलटा येतो. लिखाणामध्ये तो मागे पुढे झाले आहे त्याच्या विचारांमध्ये, पण तो परत मागे येतो. आता वचन 14-15 आता आदामाचा उल्लेख करतो तो. आपण इथून त्याला जोडू परत. आलं लक्षात? आदामानंतर तो कोणाचा उल्लेख करतो? 7वा पुरुष हनोक. आदाम मी बोललो मागच्या वेळेस, हनोक होता तोपर्यंत जिवंत होता 300 वर्षे, आणि मग 65 वर्षे हनोक जगला आणि लोकांतरी गेला. हनोक म्हणजे आदाम म्हणजे मातीचा किंवा नश्वर. हनोक म्हणजे लेखक, वचनाचा अध्यापक आणि वचनांचा संदेष्टा, देवाचा निरोप्या. आणि अरबी लोक मानतात की हनोक हा त्यावेळेच्या लेखन कलेचा जनक आहे. त्याला ते नबी मानतात आणि तो लेखन कलेचा शोध करता आहे. आता आदाम ते हनोक एकदम उडी मारली त्याने 7 पिढ्या. त्याच्यानंतर येतो तो पुढे सदोम आणि गमोराचा उल्लेख तो करतो. आणि वचन 7 मध्ये मग आता उलट जातो परतो की तो म्हणतो 3 नगरे, सदोम आणि गमोरा आणि सभोवतालची नगरे. नाश किती शहरांचा झाला? 2. तिथे लिहिले बघा, सदोम व गमोरा आणि त्याच्या सभोवतालची नगरे. हे लक्षात घ्या, फक्त सदोम आणि गमोराचा नाश झाला नाही, या 5 बहिणी आहेत, ही 5 शहरं होती, त्यांचा सुद्धा नाश झाला. सदोम, गमोरा, आदामा, सबोईम आणि सोअर. मी तुम्हाला दिलेलं आहे 5 नंबर 4 वर. ही 5ही शहरं, उल्लेख सदोम गमोराचा आहे कारण ही मुख्य शहरं होती, प्रभाव टाकणारी होती, पुढारी होती, पण त्यांच्यासोबतही त्यांचाही नाश झाला.
ज्यांनी बंड केलं त्यांच्या विरुद्ध आणि ज्यांनी त्या बंडाचं समर्थन केलं त्यांचाही नाश झाला. त्यांचं पाप काय होतं मग सदोम आणि गमोराचं सुद्धा मी तुम्हाला वर्णन केलं आहे, जे तुम्हाला कुठे वाचायला मिळेल. यहेजकेल 16:48-50 यामध्ये याचं वर्णन तुम्हाला वाचायला मिळतं. त्यांचं केलेलं पाप काय होतं, की त्यांचं पाप आहे गर्व, अन्नाची विपुलता, बेफिकिरीने जगणे, दरिद्री लोकांना हात न देणे म्हणजे मदत न करणे, गरजवंतांची मदत न करणे, सोबत लैंगिक भ्रष्टता, दादागिरी, पाहुणचार न करणे. हे पण लक्षात घ्या, हे पण पाप होतं. पाहुणचार न करणे, कोणाचा अनोळखी लोकांचा पाहुणचार न करणे धोकादायक असू शकतं. परंतु त्यांच्याकडे देवदूत आले, ज्यांच्याकडे त्यांना नष्ट करण्याचा अधिकार होता. या नगरांच्या लोकांना, पुढाऱ्यांना त्या वेशीमध्ये लोटाबरोबर, लोटाला जेव्हा ते दिसत होतं, यांनी विश्वास ठेवायचा होता. त्या देवदूतांच्या मागे लागून त्यांच्याशी भ्रष्ट लैंगिक संबंध स्थापन करण्यापेक्षा त्यांचा पाहुणचार करायचा होता. की बाबा हो, देवलोकाच्या प्रतिनिधी हो, आमची क्षमा करून द्या, आम्हाला सोडून द्या. देवाने सोडलं नसतं का? सोडलं असतं ना. योना कशासाठी प्रसिद्ध आहे? त्यासाठीच प्रसिद्ध आहे ना, की निनवेला जाऊन त्याने संदेश दिला आणि त्याला वाटलं हे लोक पश्चाताप करणार नाहीत, की प्राण्यापासून राजापर्यंत सर्वांनी पश्चाताप केला. निनवे जगलं, 200 वर्ष देवाने जीवन दिलं, नंतर निनवे बर्बाद झालं. परत ती गोष्ट वेगळी, पण नम्र झाले, पश्चाताप केलं, देवाने दया केली ना. सदोम गमोराबद्दल सांगताना यहूदा काय सांगत आहे मंडळीला? तुम्ही पाहुणचार करायला विसरू नका. अशा अनोळखी कोणत्या तरी कारणाने प्रवासाला निघालेल्या अशा असहाय्य लोकांची मदत करा. त्यांचा गैरफायदा घेऊ नका, त्यांच्यावर अत्याचार करू नका. अशी घटना जुन्या काळात घडलेली आहे ना, की त्या एका लेवीच्या परिवाराला गाव सोडून दुसऱ्या गावी जेव्हा जावं लागतं, त्याची तरुण मुलगी असते, आठवतं तुम्हाला? तिच्यावर अत्याचार होतो. त्यांचा पाहुणचार करण्याऐवजी, त्यांचा सांभाळ करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार होतात. आणि मोठं मग तेथे आपसामध्ये युद्ध होतं ना. तर देवदूतांचा उल्लेख कशासाठी आहे? न्यायासाठी नाही आहे फक्त. त्यांचं हे काय पाप होतं अजून सदोम गमोराच्या लोकांचं? पाहुणचार न करणे. कोणाचा? विशेषतः देवाचे पाठवलेले लोक म्हणजे संदेष्टे आणि प्रेषित, याबद्दल तो बोलत आहे. ते तुम्हाला वर्णन दिलं आहे. नंतर मग तुम्हाला वचन 9 वळाल तर तुम्हाला आद्य देवदूत मिखाएल आला. आता परत लेखक चालला मागे आणि तो मोशेचा उल्लेख करतो. आणि काल विश्वासरावांनी मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी तिथे दिलेलं आहे, की मोशेच्या मृत्यूबद्दलचा वृत्तांत. अजम्पशन ऑफ मोझेस, पान नंबर 4, मुद्दा 6. अजम्पशन ऑफ मोझेस या अप्रमाणित ग्रंथातून घेण्यात आला असावा असे ओरिजन म्हणतो. ओरिजन हा एक लेखक आहे आपला ख्रिस्ती महामंडळाचा. लेखकाला याची माहिती होती असं दिसतं, म्हणजे यहूदाला ते पुस्तक माहीत होतं असा त्याचा अर्थ आहे. ओरिजन नंतर झालेला आहे. आणि मग कसं आहे ते. आणि जे डॉक्टर हॅली त्यांचं मी कोट केलेलं आहे, की ते म्हणतात की मोशेचं प्रेत लोकांना सापडू नये म्हणून देवाने गुप्तपणे त्याची प्रेतक्रिया केली. त्याचं कारण हे असावं की मग मोशे त्याचीही मूर्ती लोकांनी बनवली असती. कर्त्यांनी जर वासराची बनवली तर मोशेची त्यांनी हिऱ्या माणकांची बनवली असती, सोन्याचीच नाही, तशी बनवली असती. लोक देवाला सोडून मोशेच्या मागे त्याची उपासना करायला धावले असते. मग अजून कितीतरी लोक आहेत बघा. काय नाही वचन 11 बलाम आहे, कोरह आहे. आता तो इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिरला. कमाल आहे. 20 गुणलक्षणे त्याने सांगितली, मी तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता. की हे लोक जे आहेत हे विसरून राहिले. हे जे नावं दिली देवाने यांच्यामध्ये आणि यांच्या विरुद्ध काय काम केलं, कसं काम केलं. देवदूत असो, माणसं असो, लोक असोत, राष्ट्र असो, देवाने एका बाजूला जे त्याला शरण गेले त्यांचा बचाव कसा केला आणि ज्यांनी बंड केलं त्यांचा नाश कसा केला.
आणि त्यांचं मग बघा तुम्ही, अरे बापरे, तुम्ही विचार करू शकत नाही अशी लक्षणं वर्णनांची आहे. 20 मी तुम्हाला दिलेले आहे. वाचायला वेळ नाही, तुम्ही वाचू शकता. परंतु मजेदार त्याची कल्पनाशक्ती पाहिली तर वचन 12 बघाल तर तुम्ही म्हणाल ते तुम्हाबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक आहेत. खडक शब्द आहे. खडकवर क्रमांक 1 आहे बघा तुम्ही तुमच्या बायबलमध्ये. आणि त्याची तळटीप बघा, ते डाग आणि कलंक आहेत. कशा प्रकारचे डाग आणि कलंक? खडक कसा? झाकलेला खडक. मोठा असतो खडक, पण तो कसा आहे? झाकलेला खडक आहे, सहज दिसणार नाही. ते झाकण ते पांघरून त्या खडकावरून काढलं रे काढलं, तुम्हाला त्याचे डाग आणि त्यांचे कलंकित जीवन दिसतं. म्हणून ते पांघरून घेऊन कोणत्या तरी आवरणाखाली येतात, तुमच्या प्रीतिभोजनात बसतात. पण असे लोक कोण आहेत? तुमच्यासाठी डाग आणि कलंक. तुम्हाला वाटलं मेजवानीचं ताट आहे, भरलेला मोठा कोणीतरी गडी आलेला आहे, पाहुणा आहे. जसा त्याचा पडदा गेला बाजूला, लक्षात आलं अरे आता वेगळंच काही आहे. पुष्कळ शिक्षण त्याच्यामध्ये आहे, ते मी देत नाही, तुम्हाला समज आहे ते देईल. लेखकाची साहित्यशैली पान 5 या. किती प्रकारच्या अभ्यास म्हणजे शास्त्र जे आहेत त्यांचा वापर लेखक करतो. मी तुम्हाला दिले आहेत किमान 13. गुन्हेगारीचं शास्त्र वापरतात, म्हणजे लेखक वापरतो. प्राणीशास्त्र गती म्हणजे डायनॅमिक्स वापरतो. सोशलॉजी, जॉग्रफी, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी वापरतो. एन्व्हायरमेंटल सायन्स वापरतो. नंतर मरीन सायन्स वापरतो. नंतर खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रोफिजिकल ॲस्ट्रॉनॉमी वापरतो. बिहेवियर सायन्स वापरतो. रचनाकारा शब्द वापरला वचन 19. स्थापत्यशास्त्राचा वापर करतो. अग्नीतून ओढून काढणे म्हणजे काय, अग्निशमनशास्त्राचा वापर करतो. वचन 23 देहाने डागळलेली वस्त्रे, तो नीतिशास्त्र आणि नैतिकता याचा वापर करतो. हा यहुदा काय प्रचंड प्रगल्भ बुद्धिमत्तेचा दिसतो जर विचार केला तर. 25 वचनांमध्ये या तुम्ही जर उपमा बघितल्या आणि त्याचा अंदाज घेण्याचं जे तंत्र आहे, अभ्यास करण्याचं जे तंत्र आहे, त्याचं असणारं ज्ञान आहे, त्या जेव्हा तो विश्लेषण करतोय तो 13 प्रकारचे विविध वैज्ञानिक शास्त्रे तो वापरतोय समजून सांगण्यासाठी. आपण सहज घेऊन घेतो की वचन 4 अशी माणसे चोरून आत शिरले आहेत. लेखक म्हणतो तुम्हाला माहिती आहे का गुन्हेगारी कशी केली जाते? आपण म्हणतो काय होतं, चोरून आत शिरतात, हरकत नाही आपण दरवाजा बंद करू. नाही ना, दरवाजा बंद केला म्हणजे चोर येत नाही का? तुम्ही ते घरात कुठेही कडेकोट बंदोबस्त असला तरी आजकाल काय तुम्हाला भरोसा नाही की कोण सायबरवाला तुमचा पैसा पलीकडे आपोआप खाऊन जाईल, कळणार नाही. गुन्हेगार आणि त्यांचं शास्त्र समजणं फार गरजेचं आहे असं तो म्हणतो. म्हणजे देवाचं वचन आणि देवाच्या वचनाचे लेखक किती प्रचंड विचार करणारे लोक आहेत यावरून आपल्याला दिसतं. म्हणून मी तिथे काही तुम्हाला अजून दिलेली माहिती आहे. शेवटी मी फक्त त्याचा सल्ला जो आहे तो 8 प्रकारचा सल्ला आपल्याला देतो. पुन्हा तेथे तो काही मार्गदर्शन करतो. म्हणून बंधूंनो तुम्ही काय करा, स्वतःची रचना करा पवित्र परमपवित्र विश्वासावर. पवित्र आत्म्याने काय करा, प्रार्थना करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा. आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. संशयात आहे त्यांच्यावर दया करा. त्यांना अग्नीतून ओढून त्यांचे तारण करा. तारण करा म्हणजे वाचवा. त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताकडे आणा. आणि सोबत जर त्याची झळ त्यांना लागली तर, म्हणजे विस्तव जर खिशात ठेवला, हातात धरला तर चटका लागणारच आहे, तसं पाप आहे असं लेखक म्हणतोय. आणि म्हणून तुम्ही हे तुमचं कर्तव्य आहे ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून तुम्ही त्यांच्यावर काय करा, तारणासाठी त्यांना ओढा.
त्या अग्नीतून बाहेर काढा. तुमचे हात जळू शकतील हे विसरू नका. तुम्हाला जळ लागू शकेल, पण सांभाळा. जर जमत नाही करू नका. कित्येकावर भीत भीत दया करा. सांभाळा. एकदम दया करायचा विचार जरी असेल तरी कशी दया करायची आहे अशा लोकांवर? भीत भीत म्हणजे उगाच कोणावरही हात ठेवून प्रार्थना करू नका. उगाच कोणाच्याही घरी जाऊन प्रार्थना करू नका. उगाच कोणाच्याही कामामध्ये हात घालू नका. तुम्हाला काय माहिती हे देवापासून आहे की सैतानापासून आहे की पापापासून आहे की वाईटापासून आहे, दुष्टतेपासून आहे. तुम्ही आपल्याला अदृश्य राखलं पाहिजे असं तो म्हणतो. तो काय म्हणतो? तुम्ही देहाने डागाळलेली वस्त्रे द्वेष्य माना. शिका की यांनी जी वस्त्रे घातलेली आहेत ती नीतिमत्वाची, स्वच्छ, पवित्र केलेली, शुद्ध केलेली आहेत की नाहीत. आपण सर्व भाऊ आहोत, मिळून खाऊ असं नाही. नात्याने आपण असू शकतो, मित्र आपण असू शकतो. विश्वासाने नीतिमत्वाचं वस्त्र स्वच्छ आहे की नाही ओळखायला शिका, असा लेखक आपल्याला सल्ला देतो. पण त्यांची वस्त्रे तुम्हाला दिसली डागाळलेली आहेत तर तुम्ही काय करा? त्या लोकांना तुम्ही काय करा? द्वेष. असं का? कशाचा द्वेष करायला सांगितलंय? लोकांचा, वस्त्रांचा? तिथे म्हटलेलं आहे तुम्ही मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे. लोक नाहीत. विश्वासदादा गाणं गातो तेव्हा मला पूर्वी शिकवलेलं मी एक गाणं आठवलं 76 मध्ये. पापी से मोहब्बत, पाप से नफरत करना सीखो यार, दीन बनो दुनिया में रहकर, है ना, जैसा सिरजनहार. फार सुंदर गाणं होतं, मला आठवतं ते. त्यावेळेला अकॉर्डियन होतं माझ्याकडे. त्यावेळेला राजेंद्र खरात अकॉर्डियन वाजवायचे आणि त्या चर्चमध्ये आम्ही हे गीत त्यावेळेला ग्रुपमध्ये गायलं होतं. पापी से मोहब्बत, पाप से नफरत करना सीखो यार, दीन बनो दुनिया में रहकर जैसा सिरजनहार. फार सुंदर गीत होते. शास्त्र आपल्याला म्हणतो यहूदा ते लोक नाही, त्यांची काय द्वेषमानाची आहे आपल्याला? वस्त्रे. आणि मग तुम्हाला आश्वासन आहे. आणि मग पुढे मी तुम्हाला एक लेखक दिला आहे जुना पहिल्या मंडळांचा, युसेबियस. शेवट तिथे मी ते उदाहरण दिलं आहे की जेव्हा इसवी सन 96 मध्ये डोमेशियन सम्राटाच्या कारकिर्दीत, वचन पान नंबर 6, डोमेशियन सम्राटाच्या कारकिर्दीत ख्रिस्ती लोकांचा अतोनात छळ झाला. दाविदाचं राज्य स्थापन होईल या भीतीने त्याने येशूचा भाऊ यहूदा याच्या नातूला अटक करण्याची आज्ञा केली. म्हणजे यहूदा लग्न झालेला होता, त्याचा नातू होता, त्याला अटक करा, कारण हा यहूदाच्या वंशाचा आहे. आणि अशी परिस्थिती आली होती की यहूदाचं राज्य स्थापन होईल तर हा नातू राजा बनतो. त्याला अटक करण्याची आज्ञा केली. जे अटक करण्यास गेले, जेथे तो होता ते परत आले आणि त्यांनी सम्राटाला असं सांगितलं की हे लोक ज्यांच्यामध्ये हा नातू राहतो, हे लोक शेतीची मशागत करतात, मेहनत करतात, हातच्या कामाची मजुरी मिळवतात. तसेच येशूचे राज्य हे या जगाचे नसून या जगाच्या अंतसमयी ते गौरवाने येणार असून त्यावेळी जिवंत आणि मेलेले यांचा न्याय होणार आहे, असे त्यांचे सांगणे आहे. म्हणजे जी भीती सम्राट त्याला होती की यहूदाचा नातू बंड करील, राज्य स्थापन करील, असं आहे का? तर त्याला चित्र काय दिसलं? ज्या ख्रिस्ती लोकात तो राहत होता ते लोक तर एकदम चांगले, व्यवस्थित मेहनत मजुरी करून जगणारे आणि अशा प्रकारचं बंड न करणारे. उलट येशू त्यांचा येणारा राजा त्याची वाट पाहणारे ते लोक आहेत. हा निरोप सम्राटाला त्या लोकांनी दिला. काय साक्ष आहे ना. म्हणून या दिवसामध्ये या पुस्तकाचा अभ्यास करताना
आजूबाजूला सगळं दिसत असताना घाबरू नका. या जगात हे सर्व होणार आहे. इब्रिकाराचं पत्र 11 अध्याय कधीच विसरू नका. ते होणार आहे. त्यांनी विश्वास ठेवला, मरण पत्करले, पण त्यांना प्रतिफळ प्राप्त झालं नाही, कारण त्यांना उत्तम प्रतिफळाची अपेक्षा होती. या जगात आपल्याला जे हवं ते मिळणार नाही, देवाचं वचन पूर्ण होणार नाही, तरी हरकत नाही. देव येणार राज्यात त्याची भरपाई आपल्याला करणार आहे. पुन्हा एकदा हे सत्र इथे आपण संपू. आपल्याला PDF दिलेलं आहे, वाचन करा, चिंतन करा आणि पुढे जा. लवकरच आपले उपवासाचे दिवस सुरू होतील. त्यावेळेला यांचं चिंतन मनन करून अध्ययन करू शकता. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू, दोज हू आर with us online and also in the church. On behalf of the SA Church Nandurbar and also the chairman Dr. Rajesh Valvi and the leadership of the church, we want to extend our warm thanks to you all, and we wish you all the best and God's grace. And also we pray that you prepare for the Lent that begins from Wednesday 5 in the March. May God bless your prayers. May God bless your reading of the scriptures, confessions, and also your contributions. Thank you and God bless. Amen. मी पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देतो. आजच्या सकाळी अतिशय उत्तम मार्गदर्शन या अध्ययनाच्या द्वारे यहूद्याच्या पत्रामधून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पाळक साहेब यांच्याद्वारे, म्हणून उपस्थित सर्व जे ऑनलाईन आहे त्यांचे विशेष आम्ही आभार मानतो. AC चर्चच्या वतीने इथे जे चर्चमध्ये उपस्थित जे वडीलजन आणि देवाचे महान सेवक आहे त्यांचे देखील आज पुन्हा एकदा मी आभार मानतो. तसंच संध्याकाळी जी ऑनलाईन प्रार्थना मनन आहे 6 ते 6:30 ती होणार नाही, कारण दुःखद वार्ता आलेली आहे. बेथेल कॉलनी येथील सतीश पाडवी यांचा मुलगा प्रभूमध्ये विसावा पावला आहे आणि त्याची अंत्यविधी असल्यामुळे ही प्रार्थना होणार नाही. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब पुढे येतील आणि प्रार्थना करतील. त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि आशीर्वाद देखील ते देणार आहे. हॅलो, सतीश ठाकूर असं मयत परिवाराकडून आलेला निरोप आहे आणि अक्षय सतीश ठाकूर यांचा मृत्यू झालेला आहे. आज सायंकाळी 4 वाजता प्रेतक्रिया होईल नंदुरबार येथे. थँक्यू. प्रार्थना करू आपण. सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, प्रेमळ, जिवंत स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही मनापासून धन्यवाद देतो. यहूदाच्या पत्राचं जे अभ्यास, तुझ्या वचनाचं मनन तुझ्या दासाकरवी प्रभू आम्ही केलेलं आहे आणि आज ही कृपा तू पुरवलीस की प्रभू ही जी वचने, जी पवित्र आत्म्याच्या आणि ज्ञानाने पूर्ण अशी वचने, जी त्या काळी आणि या समयी जे आम्ही विश्वासणारे लोक आमच्यासाठीही अतिशय महत्त्वाचं हे मौल्यवान शिक्षण की विश्वासाचं समर्थन करणं, विश्वासाचं रक्षण कशा प्रकारे करता येईल, जो तुझ्या सत्य वचनावर आधारलेला विश्वास, त्या विश्वासाला आम्ही कसं धरून ठेवावं आणि सर्व प्रकारच्या खोट्या शिक्षणापासून आम्ही स्वतःचं आणि मंडळीचं कसं स्वरक्षण करावं आणि जे मौल्यवान शिक्षण प्रभू या पत्रामधून आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल मी तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या दासाबद्दलही धन्यवाद देतो. प्रभू आज एक सुंदर सहभागिता तुझ्या वचनाच्या करवी तू आम्हाला दिलेली आहे आणि तू आमच्या अंतखंडाला तुझ्या वचनाच्याद्वारे तू जागृत करतो. एक नवीन दिशा प्रेरणा तू आम्हाला देतोस म्हणून धन्यवाद देतो. प्रभू पुन्हा आम्ही हे सर्व या तुझ्या सहभागितेबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आपल्या ऋण्यात सोडले आहे तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलं आहे त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि देवाचे निवडलेले राष्ट्र इस्रायलाबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन.